Welcome to Smart School in Philips. स्मार्ट स्कूल इन फिलिप्स। और आज हम देखने वाले हैं नॅशनल फ्लावर्स ऑफ कंट्रीज। प्रत्येक कंट्रीचे कोणकोणते नॅशनल फ्लावर्स आहेत ते पाहणार आहोत, कारण माझ्या जगामध्ये खूप साऱ्या कंट्रीज आहेत। मला वाटतं 195 पेक्षा पण जास्त कंट्रीज आहेत आणि त्या प्रत्येक कंट्रीचं आपलं स्वतःचं एक नॅशनल फ्लावर्स असणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या देशांचे कोणते स्वतःचे नॅशनल फ्लावर्स आहेत ते पाहणार आहोत। चला तर करूया एका मजेदार व्हिडिओला सुरुवात। एक चांगलं नॉलेज आणि चांगली मजाही येणार आहे। तर पहिली कंट्री आहे इथे अफगाणिस्तान। हा आहे अफगाणिस्तानचा देश आणि त्याचा झेंडा, आणि हे आहे ते फ्लावर जे अफगाणिस्तानचं राष्ट्रीय फूल म्हणून आहे, नॅशनल फ्लावर। तर काय तुम्ही सांगू शकाल या फुलाचं नाव काय आहे ते? करेक्ट, हे आहे ट्यूलिप। अफगाणिस्तानचं राष्ट्रीय फूल जे आहे ते ट्यूलिप आहे। दुसरी कंट्री आहे अर्जेंटिना। अर्जेंटिना आणि हा अर्जेंटिनाचा देशाचा नकाशा आणि त्यांचा झेंड्याचा रंग हा आहे तो फ्लावर जो अर्जेंटिनाचा राष्ट्रीय फूल आहे। ओळखता येतं? मला वाटतं आपण बघितलेलं आहे अशा प्रकारची पिवळी लाल फुलं आपल्याकडेही असतात। तर हा आहे सिएबो। काय नाव आहे या फुलाचं? सिएबो। तिसरी कंट्री आहे ऑस्ट्रेलिया आणि हा आहे ऑस्ट्रेलियाचा नकाशा आणि त्यांचा झेंडा, लगभग युनियन जॅक सारखाच है ना, युनायटेड कंट्री सारखाच आहे त्यांचा झेंडा। आणि ही आहेत ती पिवळ्या कलरची फुलं, त्याचं नाव आहे गोल्डन वॅटल। पुढची कंट्री कोणती आहे बघूया, आणि ती आहे बेल्जियम। आहे बेल्जियमचा नकाशा आणि त्यांचा देशाचा झेंड्याचा रंग, आणि त्यांचं फ्लावर आहे हे बघा, हे लाल कलरचं फूल माहिती आहे, हे बऱ्यापैकी नवीनच आहे, आणि हे आहे रेड पॉपी। तर बेल्जियमचा राष्ट्रीय फ्लावर काय आहे? पॉपी। आपल्या शेजारचा देश चायना, आणि हा आहे त्याचा नकाशा आणि त्याचा झेंड्याचा रंग। तर चायनाचं फ्लावर कोणतं आहे हे बघा, छान आहे ना। तर ह्या फ्लावरचं नाव आहे प्लम ब्लॉसम। प्लम ब्लॉसम हा आहे चायनाचा राष्ट्रीय फूल। पुढची कंट्री कोणती आहे? करेक्ट, ही आहे इजिप्त, आणि हा आहे इजिप्तच्या देशाचा नकाशा आणि त्यांचा झेंड्याचा रंग। तर हे आहे फ्लावर, हे आपण ही बघतो आपल्याकडेही अशा प्रकारची फुलं आहेत, आणि याचं नाव आहे वॉटर इजिप्शियन लोटस। इजिप्तमध्ये आहे म्हणून त्याला इजिप्शियन लोटस म्हणून नाव दिलेलं आहे, आणि हा त्यांचा राष्ट्रीय फूल आहे, इजिप्तचा नॅशनल फ्लावर। नंतर बघूया 7व्या नंबरची कंट्री आहे जपान। हा आहे जपानचा नकाशा आणि त्यांच्या झेंड्याचा रंग, आणि हा आहे तो फूल। मला वाटतं तुम्ही इझिली ओळखू शकाल, कारण जपानबद्दल बरीचशी आपण माहिती आपल्या इतर व्हिडिओजमध्येही दिलेले आहे। तर जपानचं हे फूल आहे ज्याचं नाव आहे चेरी ब्लॉसम, आणि ते जपानमध्ये लोक त्याला म्हणतात सकुरा। काय म्हणतात? सकुरा। नंतरची कंट्री आहे अर्थातच आपला भारत। हा आहे भारताचा नकाशा आणि त्याचा झेंड्याचा रंग, आणि हे आहे भारताचं राष्ट्रीय फूल। मला वाटतं तुम्ही ओळखलेलंच असेल, काय आहे ते? करेक्ट, इट्स अ लोटस, म्हणजेच कमळ, भारताचं राष्ट्रीय फूल। तर अशाच प्रकारे खूप साऱ्या कंट्रीज आहेत, आणि सगळ्या कंट्रीची नावं इथे देणं शक्य नाही, कारण ती खूप मोठी व्हिडिओ होईल। तर तुम्हाला जर इतर देशांचे राष्ट्रीय फूल कोणते आहेत ते जाणून घ्यायचं असेल तर आमची साईट आहे smartschool.infolips.com, तिथे जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता। सर्वच कंट्रीच्या नॅशनल फ्लावर्सची नावं आम्ही इथे दिलेली आहेत। इथे बऱ्याच प्रकारची इन्फॉर्मेशन आहे, तुमच्या शैक्षणिक विभागासाठी आवश्यक अशी भरपूर माहिती आहे। ग्रामर आहेत, निबंध आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या प्रकारचं कव्हर करण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे। तर साईटला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला उपयुक्त अशी खूप सारी माहिती मिळेल। तर आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आणि आशा करतो तुम्हाला थोडीशी नवीन माहितीही
मिळाली असेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, कारण आम्ही घेऊन येतो आपल्यासाठी अशाच प्रकारच्या एज्युकेशनल व्हिडिओज. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हसा, खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत. बाय बाय. Thanks for watching. Please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.